राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी शहापूर तालुक्याचा समस्यांसंदर्भात केला दौऱ्याप्रसंगी माध्यमांवर दिली प्रतिक्रिया। दौरा या ठिकाणी केलेला आहे। शहापूर भागामध्ये अनेक ठिकाणी असे विभाग आहेत ज्या ठिकाणी पाण्यासाठी लोक त्रास सहन करतात। पाऊस कमी पडल्यामुळे आणि खास करून परतीचा पाऊस झालाच नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे इथलं एकही पीक वर्क जमिनीवरचं टिकलेलं नाही, सगळे सुकून खाली पडलेत। आणि इथल्या जो मूळ पट्टा आदिवासींचा त्यांनी ते प्रयत्न पण केला, कारण का काही राहिलेलंच नाही। मी पहिली विहीर बघितली ती कसारा घाटातली विहीर, याला टोपीची विहीर म्हणतात। सगळ्या पर्यटकांना, नाशिकच्या बाजूला जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांना ती विहीर माहिती आहे। त्या विहिरीची अवस्था आज अशी आहे की जर त्या विहिरीचं पाणी बघितलं तर विहिरीत पाणीच नाही। खरं ती विहीर अशी होती की ती 12 महिने पाणी उपलब्ध करून द्यायची। आज त्या विहिरीला पाणी नाही। अनेक रस्ते अर्धवट कामं होऊन पडलेले आहेत। माझी या सरकारला विनंती आहे, त्या सरकारने प्रचंड निधी वाटला आमदारांना। आत्ताचे जे आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, ते माननीय अजित पवारांकडे गेले। अजित पवारांनी सगळ्या आमदारांना बोलवून 500-500 कोटी 400-400 कोटी रुपये दिले। भले आता तो आमच्याबरोबर नाही आहे आमदार, पण लोक आमचीच आहेत। आपण 400 कोटी रुपये त्या आमदाराला द्या। आणि इथले जेवढे टंचाईचे प्रश्न आहेत, ज्या गावात रस्ते झालेले नाहीत, रस्ते अजून लांब आहेत, त्या गावाला एवढा निधी कधी आलेलाच नाही। मी महाराष्ट्राच्या माहितीसाठी सांगतो, ह्याच भागातनं पूर्ण मुंबईला पाणी जातं। पूर्ण पाण्याची सोय ह्याच भाग करतो। आणि जिथनं पाणी जातं तिथल्या माणसाला पाणीच प्यायला मिळत नाही। अक्षरशः 2 बादल्या 3 बादल्या 2 भांडी दोन कळशा, हंडे 2 हंडे 2 कळशा एवढंच पाणी दिवसभर वापरायचं असं आता ठरवलंय त्यांनी। आदिवासी गावागावात ठरवलंय। दुर्दैव बाब आहे की जो मूळ माणूस आहे, जो ह्या भारताचा मूळ निवासी आहे, त्यालाच सगळ्या सुविधांपासून आपण वंचित ठेवलं। आता इथलं ग्रामीण रुग्णालय खर्डी या गावी आलंय। गेले 1 वर्ष पायऱ्या वाढ बघतोय, कधी येतात आरोग्यमंत्री। पायऱ्या हाक मारत, तानाजी सावंत या, तानाजी सावंत या, तानाजी सावंत या। तानाजी सावंत यायलाच तयार। उद्घाटनाची फाईल त्यांच्याकडे जवळजवळ मी विचारलं तेव्हा 3 ते 4 महिने पडून आहे। दररोज 150 पेशंट ओपीडीला येतात अशी त्या खर्डी ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती आहे। आणि सगळे आदिवासी, अर्बन एरियाच नाही आहे। कमीत कमी मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात सुखसोयी व्यवस्थित राहतील एवढा तर प्रयत्न केलाच पाहिजे। साहेब, आज बस स्फोटची तुम्ही शहापूरमधील अवस्था बघितली। बस जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, त्यावेळी पालकमंत्री असताना 5 वर्षापूर्वी त्यांनीच या बस स्टँडचं उद्घाटन केलं। आणि स्वतः आताचे जे तुमच्या सोबत आहेत पांडुरंगजी बरोबर माझे आमदार सुद्धा त्यांच्या वेळी सोबत होते। असं आहे की पांडुरंगदेव आमदार होता आणि एकनाथ शिंदे साहेब तेव्हा पालकमंत्री होते। आम्ही सगळे विरोधी पक्षात होतो, तिथंच त्यांची दोस्ती झाली। ते विसरले असतील कदाचित, ते कामाची जर भारामुळे इतके व्यस्त असतात की ते विसरले असतील। मी उद्या पत्र पाठवून त्यांना किंवा आता जेव्हा मी ट्विट करेन तेव्हा त्यातनं आठवण करून देईन की तिथे काय परिस्थिती आहे। म्हणजे अजून जर लक्ष दिलं नाही तर नक्की स्लॅब कोसळून एखादा विद्यार्थी तरी असं होऊ नये, पण परिस्थिती भयंकर आहे। किती मोठा डेपो आहे। मला आठवतं मी जेव्हा नाशिकला बालपणी एसटी बसने जायचो तेव्हा एसटी बस तिथे थांबायची शहापूरच्या आतमध्ये, जो स्टँड आहे तो। मी आता कसाऱ्यावरून आलो, तीच आठवण कसाऱ्याला पण आली की पूर्वी एसटीने नाशिकला जायचो तेव्हा हे 2 स्पॉट असायचे। म्हणजे घाट लागण्याच्या आधी बाबा काय खाऊन घ्या, उलटी न होण्याची गोळी घ्या,
हे सगळ्या प्रथा मी बघितलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. ते साताऱ्याचे जरी असले तरी त्यांची कर्मभूमी ठाणे आता. त्यामुळे त्यांनी ह्या रखडलेला बसचा जो प्रकल्प आहे, कारण का तिथनं शाळेला जाणारी हजारो पोरं आहेत आणि एकदा बस सुटली की शाळा आणि शिक्षणापासून वंचित राहतात. मी त्यांच्यासाठी सांगतोय, त्यांच्या भल्यासाठी उद्या ते मोठे होतील, शिकतील, गावातनं शहराकडे जातील आणि त्यांच्या परिस्थितीत बदल होईल. पण आज मात्र त्यांना ज्या व्यवस्थेची गरज आहे ती व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवी. तुम्हीच शब्द दिलेला की मी बस डेपो बांधून देईन, तुमचाच शब्द तुम्ही पूर्ण करा, एवढीच मुख्यमंत्र्यांना विनंती असेल. तसं आता तुम्हाला कुंडण गावाच्या रहिवासींनी तुमच्याकडे एक निवेदन दिलं आहे की जे रिसॉर्ट आहेत ते अनलिगली रिसॉर्ट बांधले आणि त्यांचं जे निचऱ्याचं पाणी आहे ते कुठेतरी त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये जाऊन दूषित झालेलं आहे. तहसीलदाराला त्यांनी जवळजवळ 100 निवेदनं दिलेली आहेत. माझं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे की रेकॉर्डवरती तुमच्याकडे किती रिसॉर्ट आहेत ते तपासा. रेकॉर्डवरती नसलेले रिसॉर्ट त्वरित बंद करून टाका, कारण का ह्या वर्षी पाणी टंचाई भयंकर असणार आहे. म्हणजे ती आज गावाला लागते, उद्या शहराला लागणार आहे, उद्या ठाण्यालाही पाणी प्रश्न सतावेल. अशा वेळेस इलिगली पाणी खेचणं हे अतिशय वाईट आहे. आणि त्यांचा जो सिव्हरेज आहे त्याच्यासाठी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट न करता तो असाच सोडून देणं हे तर महापाप आहे. हा महाभयंकर गुन्हा आहे. हे लोकांना एक तर पाणी नाही आणि उलट सिव्हरेजमुळे त्यांचं पाणी दूषित होतंय. यांच्यावर योग्य कारवाई करावी, नाही तर आम्हाला रिसॉर्टला येऊन टाळं लावावं लागेल. आता गुरं घेऊन यायची का टाळी घेऊन यायची एवढाच फक्त विचार आहे. शहापूर तालुक्यात अनेक दौरे होतात नेत्यांच्या पाणी टंचाई संदर्भात, मात्र हा प्रश्न तसाच आहे आणि आज देखील आपण ती पाणी टंचाई प्रत्यक्ष पाहिलेली आहे. याच्यावर मार्गच निघत नाही, काय सांगाल? याच्यावर मार्ग का नाही निघणार? मी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो अजितदादांबरोबर, तेव्हा या बाहुली धरणातनं पाणी जे ह्यांनी मंजूर केलं होतं त्याचं काम पुढे नेण्यासाठी म्हणून आम्ही मागणी केली होती. पण आता पाईप पडलेले आहेत, आता कधी काम होणार? आता फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागणार, फेब्रुवारी मधली आचारसंहिता मे मध्ये उठणार. म्हणजे मार्च मध्ये लागलेली मार्च, एप्रिल, मे मध्ये आचारसंहिता उठली की पाऊस पडणार, पाऊस पडला की इलेक्शन येणार विधानसभेचं. आता कामं कधी होणार? आता तुम्ही 450 कोटी द्या नाही तर 500 कोटी रुपये द्या, कामं होणार कधी? कुठेतरी शहापूर तालुक्याचे जे आमदार आहेत दौलत दरोडा यांचे कुठेतरी दुर्लक्ष होते असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला कुठल्याही आमदारावरती वैयक्तिक टीका करायची नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की इतरांना जर पैसे मिळाले 450-500 कोटी तर त्यांचे पैसे कुठे ते विचारावं ना त्यांनी जाऊन अजितदादांनी की माझे पैसे कुठे गेले. अजितदादांनी लक्ष दिलं तर कुठलीही समस्या मिटेल. असं तेच म्हणतात की माझ्या लक्षात आलं की एकही समस्या राहत नाही. अजितदादांनी लक्ष द्यावं इथे. ते येऊन गेलेत हेलिकॉप्टरने इथे, मी त्यांच्याबरोबर होतो हेलिकॉप्टरमध्ये. आणि त्या आमदारांनी बाहुली डॅम पण दाखवलेला. त्या आमदाराचं स्वप्न पूर्ण करा, आमचं काही म्हणणं नाही. तो आता तिथे जरी असला तरी आमचं लोकांचं भलं झालं पाहिजे. शहापूरचे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार हे अजितदादा पवार गटात गेलेले आहेत, याचा फरक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पडेल का? हे बघा, शहापूर तालुका म्हणजे शहापूरचा भाग हा शरद पवारांची निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाग आहे. 1980 साली पहिल्यांदा पांडुरंग बरोरा निवडून आले, महादूर सॉरी. आणि तेव्हापासून सातत्याने इथे शरद पवारांच्या विचाराचा माणूसच निवडून आला. आता ह्यांनी एक चूक केली, मी त्याचा मित्र म्हणून त्याला खूप समजवलं होतं, ऐकला नाही. इथे शरद पवारांवर प्रेम करणारी माणसं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काय फरक पडतो का नाही ह्याच प्रश्न याचा नाही, प्रश्न इथल्या परंपरेचा आहे.
भिवंडी लोकसभेमध्ये देखील राष्ट्रवादी आज आग्रही मागणी करते की लोकसभेची जागा मिळावी असं आहे आणि की अशी चर्चा देखील जोरदार सुरू आहे. ती जागा राष्ट्रवादी काढू शकते, जिंकू शकते अशी परिस्थिती आहे. तिथले जे म्हणजे शहापूर मतदारसंघ आमच्याकडे आहे, इथे 100% आम्हाला आघाडी मिळेल. भिवंडीमध्ये आम्हाला 100% आघाडी मिळेल. अशा परिस्थितीमध्ये ती जागा आता कोणाला मिळेल हे मला सांगता येत नाही, पण त्याबाबत शरद पवारजींची एक वेगळी भूमिका आहे आणि हे सगळे निर्णय पवारसाहेब, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खरगेजी अशी म्हणून घेतले जातील. ते आपण टी व्हीवर चर्चेचा भाग होऊ शकत नाही. सोशल मीडियावर चर्चा येते की 2 नावं पुढे येतात, एक बाळामामा आणि कुठंतरी प्रकाश पाटील राष्ट्रवादीत येतात अशी देखील चर्चा आहे. कोण राष्ट्रवादीत येतात ह्याची मला काही कल्पना नाही. मला कोण भेटलेलं नाही. ते वरती कुठे शरद पवारांना भेटत असतील ना, माझा काय संबंध नाही. बाळामामांची जी चर्चा आहे नावाची राष्ट्रवादी मला लोकसभेत, नाही माहीत माझा आणि बाळामामाचा काय संबंध. एक राष्ट्रवादी म्हणून नाही, ज्याच्या मला भेटलेला माणूस नाही तर मी त्याच्याविषयी काय बोलू. मनीषा डेअरी फार्मची दर्जेदार दूध उत्पादने, दूध, दही, तूप, पनीर, लस्सी, श्रीखंड आणि बरंच काही